नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीच्या पदार्थांमध्ये आज आपण अजून एक गोडाचा प्रकार बघणार आहोत, दामटीचे लाडू किंवा याला आपण चुरम्याचे लाडू पण म्हणू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 किलो पीठ घेतलेलं आहे। पीठ हे डाळ दळून आणताना थोडीशी रवाळ दळून आणलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये साधारण 1.5 किलोला मी 1 चमचा मीठ टाकून घेत आहे। थोडंसंच टाकायचं, खूप नाही टाकायचं मीठ। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। याच्यामध्ये बाकी आपल्याला तेल वगैरे काहीच घालायचं नाही आहे। बघा, अशा प्रकारे अतिशय घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। मी मगाशी चुकून 1.5 किलो पीठ म्हणाले, पण हे 1 किलो पीठ आहे। आपण बरोबर 1 किलोचं प्रमाण बघणार आहोत। हे बघा, मळलेल्या पिठाचे मी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। ह्या गोळ्यांच्या आपल्याला आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुऱ्या आपल्या लाटून तयार आहेत। इथे तूप पण तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता एक एक पुरी सोडून छान त्याला तळून घेऊयात। अशा सगळ्याच पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। बघा, अशा प्रकारे सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। अशा सगळ्याच पुऱ्या आपण तयार करून घेऊयात। इकडे साईड बाय साईड आपण पाक पण करून घेऊयात। पाकाचं प्रमाण हे एकदम परफेक्ट आहे। 1 किलो पिठासाठी आपण 1.25 किलो साखर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी हा एक पेला फक्त पाणी घालणार आहे। बस एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हा पाक तयार करून घ्यायचा आहे। तळलेल्या पुऱ्यांचे आपण असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ते तुकडे आपण मिक्सरमध्ये घालून त्याची अशी बारीक पूड करून घेणार आहोत। असं सगळ्याच पुऱ्यांचं आपल्याला करायचं आहे। बघा मैत्रिणींनो, पाक आहे ना आपला असं झालेला आहे। ह्या लाडूला पाक खूप महत्त्वाचा असतो। याचं टेस्टिंग करायची एक पद्धत आहे। इथे बशीमध्ये मी पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये मी आता हा पाक टाकून घेणार आहे। पाकाची अशी इथे गोळी तयार व्हायला पाहिजे। ती काय अजून होत नाहीये, म्हणजे अजून आपला पाक तयार झालेला नाहीये। आपण थोडं वेट करूया। बघा मैत्रिणींनो, आता पाकाची आपली अशी गोळी बनत आहे, म्हणजे आता आपला पाक तयार होत आलेला आहे। बघा मैत्रिणींनो, पाकामध्ये मी थोडासा फूड कलर टाकून घेतलेला आहे आणि वेलदोडा पूड टाकलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला आता हा चुरमा असा टाकून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं तयार आहे। याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते सुकामेवा तुम्ही घालू शकता आणि याचे लाडू वळू शकता। तयार आहेत आपले चुरम्याचे लाडू किंवा याला दामटीचे लाडू पण म्हणू शकतो आपण। नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।